जंगलामध्ये गाडी कुठं नेतोय? एक तर रस्ता किती खराब आहे, एक तर स्वतः पण जातोय आणि गाडीची पण वाट लागतोय. आमची तर लावतं ते. असलं कोण खडखडामध्ये गाडी नेतं का? बघ बरं, आहे का काय वातावरण? इथं कोण दिसत पण नाहीये. जंगल बिंगलात नेतोस की काय? येतो वाटतं हा मला सोडून आता जंगलात. कोणाला जर मला ओळखत असेल तर मला घ्यायला येऊ. माझा भाऊ येतोय कुठेतरी जंगलात. हॅलो मंडळी, कसे काय? मजेत ना? आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी. हसताय ना? हसायला पाहिजे. आज एक सायखंडी म्हणून गावामध्ये मी आले, पण या सायखंडीमध्ये मला तर पूर्ण डोंगर, हिल्स म्हणजे ह्याच प्रकारे सगळं वातावरण एकदम वेगळंच आहे. तर मी हे सगळे पहाडी बिहाडी चढायला जाते. जर तुम्हाला बघायचं असेल तर पूर्ण ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघायचं आहे. तर चला मंडळी. हे बघा, हे आमचे काही फॅमिली आहेत, ते पुढे चाललेले आहेत आणि त्यासोबत मी तर चाललेलीच आहे. बरं, आम्ही फोटोग्राफर वेगळा ठेवलेला आहे बरं का. बाकी सगळेजण चला मग. हे पण दाखव मला सगळं. चला आपण म्हणजे आपण डोंगर चढायला चाललोय बाबाजी. मला लय आवडतं बरं का डोंगर चढायला. अय्यो रामा. चढा बोलतात त्याला. काय बोलतात? सापसी गेली. चालू आहे व्हिडिओ? चालूच आहे, पूर्ण चालू आहे. माझा भाव काय सांगते मला, अय्यो रामा रामा, अहो डोंगर आता फसले ना. चलो. माझा भाऊ म्हणतो क्रॉप कर. मी काय अजिबात क्रॉप करणार नाही. पूर्ण ब्लॉग बघायचा है. नाही चलवे. बरं मला सांगा, माझा हा लुक कसं वाटतंय तुम्हाला? चष्मा वगैरे व्यवस्थित वाटत असेल तर सांगा, नाही तर आपण लगेच काढून टाकू. तुम्ही जोपर्यंत व्हिडिओ बघा तोपर्यंत मी काढलेला असेल. चला. डोंगर डोंगर. ओ माय गॉड. हे बाकीचं पण दाखव असं डोंगर. असे दगड बिगड पण दाखवा मी टाकतो. वरून सपाट आहे ना गं? खालचे पायापासून दगड दाखव. हे बघा, पाणी बिणी पण मस्त आहे. शेततळ म्हणतात त्याला. काय बोलतात? शेततळ. शेततळ बोलतात त्याला बरं का. म्हणजे शेतामध्ये असलेलं तळ, त्याला शेततळ असं म्हटलं जातं. मला तर काही माहीत नाही, कारण की मी मुंबईची पोरगी आहे. गावच्या लोकांना गावचं जास्त माहिती असतं, पण काही काही गोष्टी आहे ना, इन्फॉर्मेशन घेतलं पाहिजे. चला. हा, तेच करते. अय्या, हे कसलं झाड आहे? बापरे, झाड तर मला माहित नाही. आजी तुम्हाला माहिती आहे काय झाड कसलं आहे? साबरबोंडाचं. हो, अरे बापरे, साबरबोंड का असतं ते? त्याला लाल लाल बोंड आले आणि त्याला साबरबोंड म्हणतात. बाबा लय काठी बाबा त्या झाडाला. हात मुतला का ना? नाही तरी बाबा माझा भाऊ टेंगा बनर्जी. ओके, ऐक ना दादा. हा, तर पहिलं तुम्ही प्रॉपर बघ काय करायचंय. हा, ते घासायला लागतं. एक काढले बाबा. माहितीये का आता जे माझ्या अरे आडवा, तुम्हाला माहितीये का आता माझ्या आत्यानी गावाचं नाव सांगितलं. काय बोलतात आत्या? साबरबोंड. साबरबोंड. तर माझ्या भावाने अशाच प्रकारे हे साबरबोंड तोडलंय आणि ह्याला खातात. हा एक फळ आहे. तर माझ्या भावाने सगळ्या प्रकारे ह्याला घासलंय. आता ह्या खाणार आहे. काटे काढले बघा ताई. बाबा मी नाही खाणार बाबा. खा ना. नाही बाबा, काट. खा ना. दाखव दाखव. थांब हे बाबा सगळेजण खातात ते, मला पण थोडस. कसं आहे काय माहिती. टेस्टलेस. टाइम सारखं आहे, पण याला रक्त नाही वाटतंय. ठीक आहे, चांगलं आहे. तुम्ही ट्राय करू शकता. अशाच प्रकारे सगळ्यात वरती आम्ही पोहोचलोय. पण इथे सगळीकडे जिथे तिथे बघावं तिथे सगळीकडे डोंगरच डोंगर आहे. पण त्या डोंगरावर
कसलंही प्रकारचं हिरवं वातावरण नाहीये, कारण की पाऊस अजून पडला नाही. म्हणून देवा रे शेतकरी देवा, बापरे देवा रे शेतकरी राजांचं सगळं काही व्यवस्थित हिरवगार करू दे आणि चांगल्या प्रकारे पाऊस पडू दे. खूप इच्छा आहे बाबा आमची, कारण की खूप सगळं कोरडं वाटतंय. पुढे जायला आपल्याला आज जाऊन आलो तिथेच, काढला व्हिडिओ. भक्ती शक्तीने गेलो. तर बघा मी आलेले आहे संगमनेर मध्ये सायखिंडी इथे. तर तुम्हाला माहितीये का सगळीकडे खिंड खिंड दिसत आहेत, म्हणजे कळते का तुम्हाला? हे बघा डोंगर, सगळीकडे डोंगर आहे. बघा माझी पूर्ण फॅमिली, आम्ही सगळेजण या डोंगराच्या इथे दिसतोय का? डिंचिंग डिंचिंग डिंचिंग, याला म्हणतात संगमनेर मध्ये सायखिंडी. सगळ्यांनी जर कुणाला फिरायला यायचं असेल तर इथं नक्कीच येऊ शकता. मी तर आले. हे बघा हे पूर्ण संगमनेर आहे, पण इथून खूप छोटं दिसतंय, पण जर तुम्ही खाली गेलात तर खूप मोठं आहे बरं का. तर बघा एवढ्या पूर्ण संगमनेर गावाच्या वर सायखिंडीच्या इकडे एक छोटस मंदिर आहे, म्हणजे एवढ्या पूर्ण उंचाच्या वर बघा इथे मंदिर आहे. पंचवीस लोकांचं जेवण चुलीवर बनवायचे, लय भारी. आणि तू काय करते? मी आधी हाताला चटके मग मिळते भाकर. फक्त बोल वचन. पण मी भाकरी खायला नक्कीच आलेले. कुणाला जर भाकरी खायची असेल तर नक्कीच या इथे. काय ना गावचं जेवण खूप छान असतं. मला फक्त खाता येतं बरं का, चुलीवर स्वयंपाक करता अजिबात येत नाही. वापस तुम्ही बोलू नका की दीपाली ताई लाईव्हला तर भाकऱ्या भाकऱ्या करत होती, पण मला भाकऱ्याच भाजता येत नाही दादा. तर अशाच प्रकारे आता आम्ही सकाळचं वातावरण आहे. सकाळी लिंबाच्या काडीने मी दात घासते आणि तुम्हाला पूर्ण गावचं वातावरण दाखवते. म्हणजे सगळे व्हिडिओ मी एकदमच काढलेले आहेत आणि सगळं तुम्हाला एक मस्त नजारा दाखवते. गावचं सकाळचं वातावरण खूप छान असतं. आणि खरं सांगू का तुम्हाला, गावाला आल्यावर हे गाई, इकडचं झाडाचं हिरवं हिरवं वातावरण, सकाळी लिंबाच्या काडीने दात घासणं, ही सगळी मजा आहे ना, ही फक्त गावाला मिळते. म्हणून म्हणते वेळात वेळ काढा आणि कधी का होईना गावाला एकदा नक्कीच व्हिजिट करा. मी तर आले. तुम्ही बघा माझं इकडं पूर्ण गाव खूप सुंदर आहे. हे आहे आमचं घर. खूप छान वाटलं आम्हाला यायला, म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी मी सकाळ सकाळी लिंबाच्या काडीने कसे दात घासते ते पण मी दाखवते. बाय.